नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BK MPSC स्टडीमध्ये। तर मित्रांनो, MPSCची नवीन जाहिरात निघालेली आहे। नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे MPSCच्या। आणि मित्रांनो, MPSC वेगवेगळ्या जे शैक्षणिक अर्हता असतात तर मित्रांनो त्यांच्यासाठी वेगळ्या जाहिराती मित्रांनो निघत असतात MPSCच्या। आणि मित्रांनो, त्याची ज्या जाहिराती निघत असतात तर त्याची माहिती तुमच्यापर्यंत त्या जाहिरातीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नसते। आणि मित्रांनो, त्यामुळे तुम्ही फॉर्म भरण्यापासून वंचित राहता। तर मित्रांनो, त्यामुळे आपले चॅनल सरळ सेवेच्या आणि MPSCच्या सर्व जाहिराती कव्हर करत असतो मित्रांनो। तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत तर मित्रांनो त्याची तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर माहिती तुमच्यापर्यंत मिळेल आणि सर्वात अगोदर आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून प्राप्त मागणीनुसार औद्योगिक न्यायालयाच्या आस्थापनेवरील वर्ग 2 मधील सहाय्यक प्रबंधक गट ब या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर मित्रांनो, क्लास 2चं हे पद आहे गट बचं। आणि मित्रांनो, यासाठी एकूण जे पदसंख्या आहे 15 जागा आहेत आणि यामध्ये प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत। अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ब साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे। तर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यासाठी मित्रांनो 2 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 जागा आहे, इतर मागासवर्गासाठी 3 जागा आहेत। एकूण आरक्षित ज्या जागा आहेत त्या 11 जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो अराखीव खुल्या जागा आहेत 4। अशा एकूण ज्या जागा आहेत त्या 15 जागा आहेत। तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो। यासाठी निवड प्रक्रिया कशी असेल, एग्जाम कशी असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शैक्षणिक अर्हताही काय लागेल यासाठी तेही तुम्हाला सांगणार आहे। तर अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे दिनांक 21 मार्च 2025 आणि लास्ट डेट आहे फॉर्म भरायची दिनांक 10 एप्रिल 2025। तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी खाली दिलेल्या आहेत। त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण तर मित्रांनो यामध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता। अनाथ आरक्षण तर महत्त्वाचा पॉईंट पहा, वेतन श्रेणी यासाठी गट बचं मित्रांनो क्लास 2चं हे पद आहे। याची वेतन श्रेणी 44,900 असेल ते 1,42,400 अधिक नियमानुसार अन्य भत्ते। तर मित्रांनो क्लास 2चं पद आहे, चांगली पेमेंट स्केल आहे यासाठी। तर पात्रता पहा, यासाठी भारतीय नागरिकत्व लागणार आहे। आणि वयोमर्यादा तर वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक जो आहे 1 जुलै 2025 असेल आणि किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी 19 वर्ष असेल सर्वांसाठी किमान वय। आणि कमाल वय जे आहे ते अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष असेल। तर प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी दोन्हीसाठी मित्रांनो येथे 43 दिलेलं आहे। माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असेल। तर दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष असेल। तर शैक्षणिक अर्हता पहा, सर्वात महत्त्वाचा मित्रांनो पॉईंट। तर शैक्षणिक अर्हता यासाठी शैक्षणिक अर्हता पासेस अ डिग्री इन लॉ ऑफ अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। तर मित्रांनो तुम्हाला डिग्री लागणार आहे लॉमध्ये। आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं लॉमध्ये डिग्री झालेली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल। जर तुमचे मित्रांनो कझन वगैरे मित्रांनो रिलेटिव्ह असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर प्राधान्यशील अर्हता पहा, प्रोव्हाइडेड दॅट प्रिफरन्स will be given to the candidate with knowledge of economics and or experience of labor and industrial matters। तर ही मित्रांनो प्राधान्यशील अर्हता आहे। तर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक येथे खाली मित्रांनो माहिती दिलेली आहे। याची निवड प्रक्रिया पहा काय कशी होणार आहे। तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष याच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल। जर मित्रांनो अर्ज जास्त आले तरच तुमची चाळणी परीक्षा होईल आणि कमी जर आले तर मित्रांनो तुमची थेट मुलाखत होईल। तर मित्रांनो अर्ज जास्त आले तर तुमची चाळणी परीक्षा होऊन मित्रांनो मुलाखत होईल। तर पहा, चाळणी परीक्षा घेण्याची जर निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही। तर मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्याची जर असेल तर त्याचे माध्यम, त्याचा जो अभ्यासक्रम आहे तर ते मित्रांनो चाळणी परीक्षा निश्चित झाले घेण्याचे तर त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो डिक्लेअर करण्यात येईल आयोगाच्या संकेतस्थळावर। तर चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम, इतर बाबी लागू असल्यास संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील।
तर चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन निवड केली जाईल। तर मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीसाठी विचार केला जाईल। तर तुम्हाला मित्रांनो कमीत कमी 41% लागतील। तर अर्ज करण्याची पद्धत येथे दिलेली आहे। तुम्हाला MPSCचं मित्रांनो आयोगाचं संकेतस्थळ आहे, त्यावरती जाऊन प्रोफाईल तयार करायची आहे आणि तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला प्रोफाईल तयार करून अर्ज सादर करायचा आहे। तर परीक्षा शुल्क पहा, अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये फीस असेल। मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 294 रुपये फीस असेल। तर मित्रांनो यामध्ये तुम्ही शैक्षणिक अर्हतेमध्ये जर तुमच्याकडे डिग्री झाली असेल लॉची, तर मित्रांनो तुम्ही नक्की फॉर्म भरा। आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा। धन्यवाद।